नमस्कार. आत्ताच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले. बीड, परभणीसह एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी, ठाकरेंना शाहिरीतून टोला. महायुती सरकारच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होत असून अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद सभागृहात बोलताना चौफेर फटकेबाजी केली. बीड, परभणी, नक्षलवाद्याच्या मुद्द्यांसह विरोधकांनाही लक्ष केलं. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी शायरीतून ठाकरेंवर निशाणा साधला. तूफानों में करशिया और घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है, अशा शायरानं अंदाजातून एकनाथ शिंदेंनी भाषणाला सुरुवात केली. तसेच बीड, परभणीवरून राज्यात उपस्थित झालेला कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून भाष्य केले. तसेच मला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले तर महाराष्ट्रात 2025 पर्यंत सगळा नक्षलवाद संपणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे म्हणता येत, परंतु यांच्या काळात गृहमंत्री अटकेत होता. साधू हत्याकांड देखील यांच्याच काळात झालं आणि ही मंडळी कायदा सुव्यवस्था विषयावर बोलत आहेत. महाविकास आघाडी काळात पोलीस यंत्रणेचा बेसुमार वापर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये काही मंत्री देखील यात होते. मला देखील अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुरावा देखील आम्ही सादर केला आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा केला आहे हे आपल्याला यावरून पाहायला मिळाल, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील घडलेल्या घटनांवर भाष्य करत काही गौप्यस्फोटही केले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलायचा नैतिक अधिकार यांना नाही. आरोप प्रत्यारोपामध्ये आपण गेलो आणि लोकांचे विषय बाजूला पडले. मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले. बीड, परभणी प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही. मी महाविकास आघाडीत होतो जिथं मला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन सुरू होता. अंबादास आपल्याला माहिती आहे की किती त्रास झाला ते. असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे सभागृहात केला. राज्याचे विधानसभेचे अवर म्हणजे काही गप्पा मारण्याचे ठिकाण नाही. बदलापूर घटनेचा विषय निघाला त्यावेळी काही जणांनी रेल्वे ट्रॅकवर जाऊन रेल्वे अडवली. आम्ही आरोपीला फाशी देतो म्हटले, मात्र पोलिसांनी ज्यावेळी आरोपीचा एन्काउंटर केला तेव्हा आरोपीच्या बाजूने हे लोक राहिले असा टोला विरोधकांनी लगावलेला आहे. 2,13,000 रोजगार निर्मिती. मागच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका उद्योग विभागाची काढली होती. आमच्याकडे हिंमत होती म्हणून निर्णय घेतला. 2,13,000 रोजगार निर्मिती राज्यात होणार आहे. राज्यात 2,43,000 कोटींची गुंतवणूक राज्यात करण्यात आली आहे. 1.25 लाख लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. 2025 पर्यंत नक्षलवाद संपणार. मला नक्षलवाद्यांची धमकी आली होती, मात्र मी डेव्हलपचा मुद्दा समोर ठेवून काम करत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक घेतली होती. आपल्या इकडेच नक्षलवादी छत्तीसगडला पळून जायचे आणि जंगलात लपून राहायचे, कारण काँग्रेस सरकार त्यांना लपायला मदत करत होते. मात्र आता तिकडे सरकार बदललेले आहे. औषध खरेदीवर दोषींवर कारवाई करू. अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र विकासाच्या मुद्द्यावर 3ऱ्या क्रमांकावर गेले होते, मात्र आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. औषध खरेदीबाबत आरोप करण्यात आले. दोषींवर आम्ही योग्य कारवाई करू, असेही शिंदेंनी म्हटले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर., शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.